आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष गुरुजी पूजा सांगण्यासाठी येतात त्यावेळेला व्यावहारिकदृष्ट्या काही अडचणी राहत नाहीत, परंतु ज्या वेळेला आपण CD वरून पूजा करतो त्यावेळेला नाना तऱ्हेच्या अडचणी त्या ठिकाणी उत्पन्न होतात. त्याचं कारण असं की आपल्याला नेहमी पूजा करण्याची सवय नसते आणि दुसरी गोष्ट त्यातलं जे प्रात्यक्षिक ज्ञान आहे ते त्यामुळे आपल्याला नेहमीच्या सरावामुळे असू शकत नाही. आणि त्या दृष्टीने या सत्यनारायणाच्या पूजेच्या CD बरोबर एक पुस्तिका दिलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये पूजेची मांडणी कशी करायची, विडे कसे ठेवायचे, कोणकोणत्या देवाकरता कोणकोणते विडे आपण वापरणार आहोत, त्याचप्रमाणे घरातल्या देवांना कुलदेवतेला विडा कुठे ठेवायचा, ग्रह कसे मांडायचे, त्यांची स्थानं कोणकोणती आहेत आणि त्यांची पूजा कशी करायची, हे सर्व जे प्रात्यक्षिक ज्ञान आहे ते त्या पुस्तिकेमध्ये पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कोणत्याही वेळेला आपण सत्यनारायणाची ज्या वेळेला पूजा करू तत्पूर्वी 2-3 वेळेला ती पुस्तिका जर आपण वाचली तर आपल्याला कल्पना येऊ शकते, इतकी ती सोप्या आणि सुटसुटीत भाषेत दिलेली आहे. आता ही सत्यनारायणाची पूजा का करायची असा काही जणांना प्रश्न पडतो. घरामध्ये कोणतंही धार्मिक कार्य आपण केल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतं आणि ते समाधान मिळावं याकरता ही सत्यनारायणाची पूजा केली जाते. घरामध्ये मंगल वातावरण निर्माण व्हावं म्हणूनही ही पूजा केली जाते. काही वेळेला घराची शुद्धीकरण केलं म्हणजेच वास्तूमधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या इकडच्या तिकडे ठेवल्या, इकडे दुरुस्ती केली, तिकडे दुरुस्ती केली, या दृष्टीने जी काही स्थिती होते, स्थित्यंतर होतं, त्या दृष्टीनेही काही वेळेला ही सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आहे. मुलगा किंवा मुलगी परीक्षेत उत्तम गुणांनी त्यांनी यश मिळवलेलं आहे किंवा आपल्याला नोकरीमध्ये वरची जागा मिळालेली आहे, या कारणास्तव देखील ही सत्यनारायणाची पूजा केली जाते. थोडक्यात अतिशय सुटसुटीतपणे आणि केव्हाही करता येण्याजोगी अशी ही सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे साहजिकच सर्वच व्यक्तींचा कल अर्थात मत असं असतं की बरेच दिवसात काही आपण केलेलं नाही धार्मिक कार्य, तेव्हा आज सत्यनारायणाची पूजा करा. अर्थात या सत्यनारायणाच्या पूजेचे 2 प्रकार आहेत. एक घरातल्या घरात पूजा करणं म्हणजे कुटुंबीय जेवढे आहेत तेवढ्यांच्या करताच ही पूजा करायची आहे. आणि दुसरा प्रकार असा आहे की या निमित्ताने आपले जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, परिचित आहेत, संबंधित आहेत, या सर्वांना या ठिकाणी बोलवून आपला आनंद जो आहे तो त्यांच्या समवेत द्विगुणित करावा अशी ही काही वेळेला अपेक्षा असते. उदाहरणार्थ अशी अपेक्षा केव्हा असते तर मुलगा उत्तम रीतीने किंवा मुलगी उत्तम रीतीने परीक्षेमध्ये पास झाली, आपल्याला स्वतःला वरची जागा मिळाली, तर हा जो आनंद आहे या आनंदामध्ये आपल्यासह सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा आनंद सामुदायिक पद्धतीने लुटावा आणि साजरा करावा असाही त्यामध्ये हेतू असतो. हेतू कोणताही जरी असला तरी त्याच्यामध्ये त्या हेतूच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान हेही आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भगवंताचं विस्मरण झालं नाही याचाही आनंद आपल्याला लुटता येतो. आणि म्हणून ही सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे जास्तीत जास्त रूढ झालेली आहे. विशेषतः याच्याकरता सत्यनारायणाचा पूजेचा दिवस जो आहे तो पोथीमध्ये असं सांगितलेला आहे, संक्रांत हा दिवस जो आहे तो किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्याला ही पूजा करायला हरकत नाही. परंतु ही झाली शास्त्रीय बाजू. आणि मानसिक बाजू किंवा शास्त्रीय भाषेमध्ये न सांगता व्यावहारिक बाजू सांगायची झाली तर हा आनंद जो आपला आहे हा स्वतः जसा घ्यायचा तसाच इतरांच्या बरोबरही हा आनंद उपभोगायचा, याकरता ही पूजा कोणत्याही दिवशी करता येते. अशा तऱ्हेची ही प्राथमिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच
जास्त विस्तृत माहिती आपल्याला CD च्या बरोबर मिळणारी जी पुस्तिका आहे त्यामध्ये दिलेली आहे. ती यथायोग्य रीतीने वाचून समजावून घ्यावी आणि त्यात जर काही सुधारणा हवी असेल तर ती सुचवावी. म्हणजे पुढे दुसऱ्या वेळेला ती आपल्याला पुस्तिका जी आहे ती आणखीन सुधारित अशा तऱ्हेने करून मिळू शकेल. धन्यवाद.